आमच्या धर्मशास्त्रात पित्यापेक्षा गुरुस अधिक मान द्यावा. त्यात हे गुरु ज्ञान संपन्न, सत्यवचनी, निस्पृह, निर्भीड व निर्मळ अंतःकरणाचे असावेत असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे गुरूंनी कोणत्याही व्यावहारिक लोभापासून अलिप्त असावे. सांप्रतकाळी तरुण पिढीस राष्ट्रहिताच्या गोष्टी समजावून सांगणे आणि तरुणपणापासूनच त्याप्रमाणे आचरण करण्याची त्यांची वृत्ती निर्माण करणे हेच खऱ्या विद्यागुरूचे कर्तव्य होय. परकीय राजाचा नोकर म्हणून लोभाने बांधला गेलेला अथवा या लोभाने विचार व मन संकुचित झालेला शिक्षक खरा विद्यागुरूही नव्हे. व हिंदू धर्मशास्त्रात गुरुला जो मान द्यावा म्हणून सांगितले आहे त्यासाठी तो पात्र ठरत नाही. भारतातील युरोपीय प्राध्यापक सत्यापेक्षा ब्रिटिश साम्राज्याच्या हितसंबंधांना प्राधान्य देतात. त्यांच्यातील काही जण स्वतःच्या विषयात पारंगत असतीलही, पण गुरु या उदात्त उपाधीवर दावा दाखवण्यास ते पात्र नाहीत. या प्राध्यापकांकडून भारतीय विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळेल, पण राष्ट्रहिताच्या प्रश्नावर या गुरुकडून मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा सांगण्यास बाळगता येत नाही. दोन्ही बाजूंनी चर्चा करून काही मार्ग निघतो आहे का हे पाहण्याच्या उद्देशाने आजची ही सभा बोलावण्यात आलेली आहे. स्वदेशीकरण ही कल्पना कितीही चांगली असली तरी ती ज्या आक्रमक पद्धतीने राबवण्याचा हेतू आहे त्यावर आणि सरसकट बहिष्कारावर विचार व्हावा असे आम्हाला म्हणजे अर्थतज्ञ दिनशा वाच्छा, बॅनर्जी, मेहता आणि मला वाटतं. उलट पक्षी आम्हाला असे वाटते की बहिष्काराला व्यावहारिक शिक्षेचे स्वरूप मिळाले तर आपल्याला त्याचा चांगलाच फायदा करून घेता येईल. ज्या हजारो प्रश्नांनी गोष्टींनी आपले चांगलेच नुकसान होते त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करता येईल. आता अमेरिकेने जेव्हा चीनी मंडळींना वाईट वागवले तेव्हा चीनी लोकांनी अमेरिकन माल न वापरण्याचा निर्णय घेतला. पुढे हेच अमेरिकेने इंग्लंड विरुद्ध केले. हे असे सगळे जगभर चालू असताना केवळ हिंदुस्थानाने इंग्लंड विरुद्ध हे पाऊल का उचलू नये? मुळात स्वदेशी कापड वापरण्याचा हट्ट अनाठायी आणि अव्यवहार्य आहे असे मला वाटते. त्याचे कारण सरळ आहे. आपल्या देशात सर्वांना पुरेल इतकं कापड तयार होत नसल्याने मागणी आणि पुरवठा करायचा असेल तर हा हट्ट सोडायला हवा. मुळात स्वदेशीचा आग्रह हा फक्त कापडापुरता मर्यादित नसावाच असे मला वाटते. सर्वच बाबतीत स्वदेशीचा आग्रह धरायला हवा आणि ज्या अर्थी इंग्लंडच्या खिशाला चिमटा घेणे हा या चळवळीचा बहिष्काराचा मुख्य उद्देश आहे त्या अर्थी हाती येईल तेवढे कापड स्वदेशी आणि जेवढी भर घालावी लागेल तेवढे कापड इंग्लंडेतर देशातून घेणे हे करू शकतोच की. म्हणजे आपला विरोध फक्त इंग्लंडच्या कपड्याला आहे तर? मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या. तर सभ्यगृहस्थ हो, आज जे कापड बाहेर जाते ते आपल्या देशास उपयोगी येईल. आपल्याकडच्या व्यावसायिकांना देशातल्या देशात गिऱ्हाईक मिळेल. शिवाय आपल्याकडच्या कापड गिरण्यातले बरेचसे सूत हे बाहेर जाते ते इथे करावयाचे म्हटल्यास तोही मार्ग मोकळा होईल. इंग्लंड या देशात जे जे धंदे निघण्यासारखे होते त्यातले बहुतेक सुरू होऊन तो देश भरभराटीस आल्यामुळे अप्रतिबंधक व्यापाराखेरीज त्याला तरुणोपाय नाही. पण जर्मनी आणि अमेरिकेसारख्या व्यापारात मागासलेल्या देशांनी इंग्लंड देशातील अर्थशास्त्र पूर्णपणे मान्य न करता आपापल्या देशात जेवढे उद्योगधंदे निघतील तेवढे काढण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. लेकिन ऐसा भी तो नहीं होगा कि आपने कहा और लोग आपकी बातों में आकर कल से ही स्वदेशी खरीदना शुरू कर देंगे. ओ तेवढे आम्हालाही समजते हो. आज आपण कितीही चळवळी उभ्या केल्या, अगदी कितीही सभा भरवल्या तरी अगदी हिमालयापासून सेतुबंधापर्यंत हिंदू, मुसलमान, पारशी सगळी मंडळी स्वदेशीच कापड वापरायला लागतील असे आम्हाला काही वाटत नाही.
या गोष्टी घडायला वेळच लागतो, तो लागणारच यंदाही. स्वदेशी कापड वापरा अशी चळवळ जसजशी पसरत जाईल तसे देशी मालास जास्त मागणीही निर्माण होईल. जसजशी मागणी जास्त निर्माण होईल तशी आपल्याच देशात जास्त उत्पादन करायला हवे याकडे व्यावसायिकांचं लक्ष जाईल. यातून चांगला कापूस पिकवण्याची तजवीज होऊन गिरण्यांची संख्या सुद्धा वाढू शकते. हे पहा, अर्थशास्त्राच्या सूत्रानुसार मागणी वाढली की पुरवठा वाढतो आणि पुरवठ्यासोबत किमतीही वाढतात. जसजसा मालाचा खप वाढेल तशा किमतीही मूळ पदावर येतील. आणि यामध्ये किमती वाढून कारखानदारास जो फायदा मिळतो त्याच फायद्यात हे कारखानदार सदर स्वदेशी कारखाने वाढवतील आणि देशातल्या देशात जास्त माल निघू लागला तर पुन्हा किमती कमी होऊन व्यापाराचे समीकरण नीट बसेल. आणि मागणी आणि पुरवठा याचे समीकरण जर जुळवून आणायचे असेल तर त्यासाठी आधी मागणी वाढायला हवी, तरच पुरवठा वाढेल. आणि स्वदेशीची शपथ घेणे म्हणजे आज माल न मिळाला तर आज लगेच उघडे राहणे असं होत नाही. मनोनिग्रह करून आज ती मागणी लावून धरणे जेणेकरून उद्या पुरवठा वाढेल असा त्याचा अर्थ होतो. पुढे अपेक्षित असलेल्या गोष्टींचा उपक्रम आधी आपण करायला नको. बरं, बहिष्कार योगाचा अर्थच असा अपेक्षित आहे की जमेल तितक्या गोष्टी क्रमाक्रमाने करत जाणे. त्यामुळे यात काही वावगे आहे असे आम्हाला तरी वाटत नाही. वास्तविक पाहता वाच्छांचे मुद्दे काही गैर लागू नाहीत. समस्या इतकीच आहे की ते प्रश्न विचारून सोडून देतात. त्यावर उपाययोजना काय त्यावर काही ठराव करत नाही. हे असे कसे चालेल? नुसतेच प्रश्न विचारत राहायचे. मुळात एखादी समस्या निर्माण होते का तर काहीतरी तेढ आहे, काही प्रश्न निर्माण झालेत म्हणून, होय ना? मग त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तरे शोधायची का नुसतेच प्रश्नांचे मोहोळ उठवायचे? तुम्हाला काही उत्तर सुचते आहे का यावर? होय तर स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सची स्थापना करायला हवी असे मला वाटते. असे केले तरच लोकांच्या जनजागृती होईल आणि लोक जाऊन स्वदेशी कापड वापरतील. नाहीतर आपण करत राहू स्वदेशी वापरा स्वदेशी वापरा, पण स्वदेशी मालाकडे जाण्याचा मार्ग आपण जनतेला दाखवला नाही तर त्यांची तरी काय चूक? दादा, बाहेर तुम्हाला भेटायला गोळे काका आले आहेत. गोळे आत्ता? काय गोळे, घाईत आलात? हो, बातमीच अशी ऐकली की तुमच्या कानावर घालण्यासाठी सकाळ होईपर्यंत देखील वाट बघणे योग्य वाटले नाही. काय घडले? खुदीराम बोस याला अटक झाली अखेर. अखेर पोलिसांच्या हाती लागलाच हा मुलगा. परमेश्वरा, काय घडले नेमके? कलकत्त्याचा प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी म्हणून मुझफ्फरपूर येथील युरोपियन क्लब समोर प्रफुल्ल चंद्र आणि खुदीराम बोस असे दोघे उभे होते. समोरून बग्गी आली, पण त्यात किंग्सफोर्ड नव्हताच. त्याच्याऐवजी बॅरिस्टर प्रिंगल केनेडीच्या पत्नी आणि त्यांच्या कन्या होत्या. खुदीरामने बॉम्बने बग्गी उडवली आणि त्यात दोघी आणि गाडी चालक असे तिघेही ठार झाले. बॉम्बस्फोट केला केला दोघेही तिथून पसार झाले, परंतु समस्तीपूर जवळ मोकामे रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या घेऱ्यात सापडले.
बळवंतराव, प्रफुल्लचंद्रने आत्महत्या केली, मात्र खुदीराम बोस त्यांच्या तावडीत सापडले. अहो, काय हो, एवढ्या रात्रीचे असे एकटेच कुठे येऊन उभे राहिलात? कसल्या विचारात? काही नाही, झोप. भामे, लढाई म्हटली की बळी जाणं आलंच. ही वस्तुस्थिती जरी असली तरी या लढायांमध्ये जेव्हा निरपराध माणसांचा बळी जातो तेव्हा मन फार अस्वस्थ होतं. मान्य आहे, पण या विचारामुळे आता रात्रीची झोप उडण्या इतकं काय झालंय? मुझफ्फरपूर मधल्या बॉम्बस्फोटात 2 निरपराध गोऱ्या स्त्रियांचा मृत्यू झाला. मिस्टर किंग्सफोर्ड ऐवजी मिस्टर केनेडी यांच्या घरच्या 2 निरपराध स्त्रिया, यांची काय चूक आहे? भामी, त्यांना घराबाहेर पडताना याची कल्पना तरी असेल का की बाहेर साक्षात मृत्यू त्यांची वाट पाहतोय? सतत डोक्यात हे विचार येत आहेत. मन अगदी अस्वस्थ झालंय, बेचैन झालंय. काहीही असो, निर्हेतू कसली तरी स्त्री हत्या व्हायला नकोच होती. आणि माझी ही व्यथा काही फक्त एकट्या दुकट्या माणसापुरती मर्यादित नाही. या नाहक मृत्यूमुळे चळवळीचे जे नुकसान होणार आहे ते कधीही भरून न निघणार आहे. आहे ग, आता समुद्रापलीकडे आपल्या माणसांपासून, आपल्या मातेपासून दूर हे असं मरण येणं हे दुर्दैवीच. आपल्या देशातली उंबऱ्या आडची बाई असो किंवा साता समुद्रापलीकडची साहेबाची मड्डम, आपल्या नवऱ्याच्या मागोमाग तो जिथं नेईल तिथं जाणं, देईल तसं आयुष्य स्वीकारणं, त्याच्या कर्मात त्याची अर्धांगिनी बनून त्याचे बरे वाईट परिणाम स्वीकारणं, हे काही चुकत नाही, हेच खरं. तुझं आयुष्य तरी काय वेगळं गेलं भामे? मी माझ्या कर्मयोगाला इतकं महत्व दिलं, त्यात तुझी फरफट होतीये का त्याचा विचारही मी कधी केला नाही. उलट तू माझ्या बरोबर आहेसच असं गृहीत धरून स्वतःला दिलासा देत राहिलो मी. माझ्यामुळे तुला पुरेशा हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. अहो काहीतरीच काय, हे काय बोलणं? मी आपलं सहज बोलून गेले इतकंच. तुम्ही उगाच वडाची साल पिंपळाला लावून पुढत बसू नका. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की पती आणि पत्नी हे एकमेकांशी एकाच भाग्यरेषेने बांधले गेलेले असतात. लग्न गाठ वगैरे काही म्हणतात ती काही वेगळी असते का?
एकमेकांच्या भाग्याचे आणि कष्टाचे वाटेकरी होणं हीच काय ती रीत. तेव्हा तुम्ही उगाच मनात काही आणू नका. तुमच्या सोबतचं माझं आयुष्य अतिशय सुखात आणि समाधानात गेलंय. बंगालची फाळणी झाल्यापासून बंगाली लोकांची मने अत्यंत क्षुब्ध झाली असून ही फाळणी कायदेशीर रीतीने रद्द करून घेण्याबद्दलचे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. घरात कोंडलेले मांजर देखील कोंडणाऱ्याच्या अंगावर त्वेषाने धावून जाऊन त्यास मारण्याचा प्रयत्न करते असा अनुभव आहे. राज्यकर्त्यांचा स्वार्थ कितीही उदात्त असला तरी हिंदुस्थान देशाचे त्यामुळे नुकसानच आहे आणि हे नुकसान बंद करण्यास गोऱ्या अधिकारी वर्गाच्या हातातील सत्ता हळूहळू आमच्या हातात आली पाहिजे, एरवी गत्यंतर नाही. कित्येक अँग्लो इंडियन वर्तमान पत्रकारांनी 100 बंदुका किंवा 10-5 बॉम्ब गोळे केल्याने इंग्रजी राज्य जाते की काय असा उर्मटपणाने प्रश्न विचारून या तरुण मंडळींचा उपहास केलेला आहे. हा उपहासाचा विषय नव्हे. बंगालमधील तरुण पिढीचा गुप्त कट हा अनियंत्रित आणि बलाढ्य अशा गोऱ्या अधिकार वर्गाच्या एकमुखी जुलमी सत्तेने उत्पन्न झालेल्या संतापामुळे झालेला आहे. मनुष्य मात्राच्या सहनशीलतेसही काही मर्यादा आहेत. आम्हास माहितीये की मुझफ्फरपूर येथे घडून आलेल्या प्रकाराचे अनर्थ आमच्या सरकारास उग्र स्वरूप धारण करून सक्तीने ताबडतोब बंद करता येतील. पण शांतता राखण्यास अशा उपायांची सध्या जरी जरूर असली तरी याने रोगाचे मूळ काही नाहीसे व्हायचे नाही. हिंदुस्थानासारख्या गरीब आणि निसर्गतः राजनिष्ठ व घोर कर्मापासून परान्मुख असलेल्या देशास असे दिवस यावे हे राजा व प्रजा यांचे मोठे दुर्दैवच म्हटले पाहिजे. मुझफ्फरपूर स्फोट ही नव्या अराजकाची नांदीच आहे. स्फोट जरी दूर मुझफ्फरपुरात झाला असला तरी त्याचे परिणाम देशात झाल्याखेरीज राहणार नाही. म्हणजे आता परत धरपकड तुरुंग याचे सत्र चालू राहणार. दडपशाहीला तर अंतच उरायचा नाही. आता होईल काय की ज्या कारणांमुळे हा प्रकार घडला ती कारणे समूळ उच्चाटन न झाल्यामुळे तशीच राहतील. मग उपयोग तरी काय या सगळ्याचा? मी म्हणतो या कारणांच्या मुळाशीच घाव घातला पाहिजे. हे एक दोन बॉम्बस्फोट करून काही व्हायचं नाही लिहून घ्या. केसरीकारांनी त्यांच्या अग्रलेखात अगदी असेच काही मत मांडले आहे. हे भयंकर प्रकार बंद करायचे असतील तर त्याच्या मुळाशी असणारी कारणे नष्ट करा असे त्यांनी लिहिले आहे. अहो मी सुद्धा तेच म्हणतोय. पण आपल्याला जे कळते हे चळवळीत उतरणाऱ्या तरुणांना कळत नसेल का? अहो मोठमोठ्या गोऱ्या अधिकारांचा खून करून इंग्रजी राज्याची इमारत ढासळणार आहे का? एक गेला की दुसरा येणार, दुसरा गेला की त्याच्या ठिकाणी तिसरा येणार आणि हे न कळण्या इतका कोणीही मूर्ख नाही. पण झाले कसे? शांततापूर्ण मार्गाने केलेली चळवळ निष्फळ होते हे लक्षात आल्याने तरुण त्या मार्गाने वळू लागले आहेत. बचावाचे सर्व मार्ग नाहीसे झाल्यावर एखादे हरिण ज्याप्रमाणे आपल्या जीवाची मुळीच पर्वा न करता पारद्यावर तुटून पडते, अगदी त्याचप्रमाणे तरुण पिढीतील काहींची पावलं अतताईपणाकडे पडू लागले आहेत. या सगळ्यात केसरीकारांवर गोरे सरकार आधीच खार खाऊन आहे आणि त्यात आता छोटेसे कारणही पुरेसे आहे. एकूणच काय, सध्याची अराजकाची परिस्थिती पाहता केसरीकारांना विशेषतः टिळकांना कसे कोंडीत पकडायचे हेच पाहणे चालू असेल. अहो केसरीतले अग्रलेखही झणझणीत भाषेतले असतात. तुम्ही तो अग्रलेख वाचलात का? देशाचे दुर्दैव. हो तर त्यामुळेच आता पुन्हा टिळकांना पकडतील की काय अशी धास्ती वाटू लागली आहे. खरंय. म्हणून सांप्रत काळात हे करणे महत्वाचे. नाहीतर आता काय परिस्थिती. काय हो खाडीलकर, काय झाले? परांजपेंची बातमी आली का कानावर? नाही, काय म्हणे? अहो शीम परांजपेंना अटक झाली. काय सांगताय? म्हणजे अखेरीस मुझफ्फरपूर प्रकरण शेकलेच म्हणायचे त्यांच्यावर. अहो शीमंनी काळमधून अगदी खरमरीत भाषेत या प्रकरणाचा समाचार घेतला आणि खुदीराम बोस यांच्या अटकेचा निषेध केलेला बघता त्यांच्यावर आज न उद्या ही वेळ येणारच होती असा अंदाज होताच की आपल्याला. केसरी आणि काळ
या वृत्तपत्रांवर इंग्रज सरकारचा रोष आधीपासूनच आहे आणि तो आता आणखीनच वाढणार. काय बळवंतराव, तुम्हाला नाही का वाटत असं की हा तुम्हालाच तर इशारा नसेल ना? तुम्ही आता गप्प बसा हे सांगण्याचा हा प्रयत्न तर नव्हे? तसे असेल तर मला शिवराम परांजपेंना जामिनावर सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करायला हवा.